नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद कांबळे. जय भीम जय भारत न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज भारतीय संविधान निर्मितीच्या 75व्या गौरवशाली वर्षानिमित्त आपण एका खास विशेष व्यक्तिमत्वाची मुलाखत घेण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. आज आपल्यासोबत आहेत प्रख्यात संविधान तज्ज्ञ प्राध्यापक रोहितजी बनसोडे सर. सर, आपले मनपूर्वक स्वागत. आपण आपला अल्पसा परिचय द्याल? सर्वांना सप्रेम जय भीम, सप्रेम नमस्कार. मी प्राध्यापक रोहित दिगंबर बनसोडे. मी गेल्या अनेक वर्षापासून संविधानाचं वाचन करतो, संविधानावरती प्रेम करतो, संविधानाचा प्रचार आणि प्रसार करण्याचा मी अत्यंत खूप काळजीने प्रयत्न करतो. या निमित्ताने मला आज जय भीम जय भारत न्यूजच्या माध्यमातून आपल्यासमोर दोन शब्द व्यक्त करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल चॅनलला आणि प्रतिनिधीला दोघालाही धन्यवाद देऊन सुरुवात करतो. सर, आजचा पहिला प्रश्न आहे, भारतीय संविधान कसे बनले? साध्या भाषेत त्याची निर्मिती प्रक्रिया कशी होती? आपला भारत देश पारतंत्र्यामध्ये होता हे सर्व जगाला माहिती आहे. आणि पारतंत्र्यातून स्वतंत्र भारताची निर्मिती झाल्याच्यानंतर किंवा स्वातंत्र्य प्रदान झाल्याच्यानंतर साहजिकच भारताच्या पुढे प्रश्न होता की हा भारत कसा चालवायचा. त्यासाठी सर्वप्रथम नोव्हेंबर महिन्यामध्ये 1946ला 389 सदस्यांची एक समिती गठीत करण्यात आली आणि त्या 389 सदस्यांच्या समितीच्या माध्यमातून वेगवेगळ्या समित्या तयार करण्यात आल्या. त्यामध्ये जी घटना समिती होती त्या घटना समितीचे प्रमुख अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि त्यामध्ये अत्यंत महत्त्वाची जी समिती होती मसुदा समिती, त्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते. आणि या 7 सदस्यांवरती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी होती. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशिवाय जे बाकीचे 7 सदस्य होते ते बाकीचे 7 सदस्य काही जण व्यावसायिक होते, काही जणाला स्वतःचे स्वतंत्र उद्योगधंदे होते आणि म्हणून काही सदस्यांनी आजारामुळे, उद्योगधंद्यामुळे किंवा परदेशी जावं लागल्यामुळे संविधानाची मसुद्याची संपूर्ण प्रक्रिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती येऊन पोहोचली. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिण्यासाठी जी त्यांच्यावरती जबाबदारी पडलेली होती ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मसुदा समितीचा कच्चा आराखडा तयार केला आणि समितीच्या समोर अहवाल त्याचा मांडला. आणि तदनंतर दुसरा अहवाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समितीच्या समोर ज्यावेळेस मांडला त्यावेळेला 6000पेक्षा जास्त सूचना समितीकडे घटनेच्या बाबतीत आल्या होत्या आणि त्या देशासाठी योग्य असलेल्या सूचनांवरती चर्चा करून तिसरा अहवाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 नोव्हेंबरपासून 26 नोव्हेंबरपर्यंत, 14 नोव्हेंबर 1946 पासून 26 नोव्हेंबर 1946 पर्यंत घटना समितीच्या पुढे मांडलेला आहे. आणि मग 1947 नंतर ह्या सगळ्या प्रक्रिया सुरू झाल्या आणि 26 नोव्हेंबर 1949ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान आपल्या भारतीय सर्व तत्कालीन नेत्यांसमोर मांडलेलं आहे. आणि 26 नोव्हेंबर 1949ला हे संविधान आपल्या संसदीय प्रक्रियेमध्ये अर्थात त्या काळामधल्या सर्व पार्लमेंटरी सदस्याच्या समोर हे स्वीकृत करण्यात आलं, ज्याला आपण हे भारतीय संविधान आज रोजी आम्ही
स्वीकार करत आहोत असं म्हटलेलं आहे. बरं अशा सर, प्रकारची प्रक्रिया आहे. बरं सर, आपल्याला संविधानाची 3-4 महत्वाची वैशिष्ट्ये कोणती म्हणता येतील? हा, आता पहिलं वैशिष्ट्य असे आहे की जगातल्या अनेक राज्यघटना, जसं की अमेरिकेची राज्यघटना आहे, रशियाची राज्यघटना आहे, ऑस्ट्रेलियाची राज्यघटना आहे. अमेरिकेची राज्यघटना 5-7 कलमाचीच आहे. ऑस्ट्रेलियाची राज्यघटना ही तशी छोटीच आहे. इंग्लंडची राज्यघटना तर लिखितच नाही, ती आजपर्यंत अलिखित स्वरूपाचीच आहे आणि तिथं ती परंपरा आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातली सगळ्यात मोठी लिखित राज्यघटना भारताला दिलेली आहे. हे भारतीय राज्यघटनेचं पहिलं विशेष वैशिष्ट्य आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय हे राज्यघटनेचं दुसरं वैशिष्ट्य आहे. ही भारतीय राज्यघटना त्यावेळेला 395 कलमाची होती, 12 परिशिष्टांची होती आणि 22 भागांची होती. त्यामध्ये दुरुस्त्या करून आज त्याच्यामध्ये थोडे कलम वाढलेली आहेत. तर अशी ही वेगवेगळी वैशिष्ट्यपूर्ण असलेली आणि प्रत्येक नागरिकाला समान मानणारी आणि समान हक्क देणारी ही राज्यघटना आहे. बाबासाहेबांनी संविधान लिहिताना कोणत्या मूल्यांना सर्वाधिक प्राधान्य दिले? हा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहित असताना फंडामेंटल राईट्स, ज्या फंडामेंटल राईट्समध्ये प्रत्येक माणसाला मूलभूत अधिकार असले पाहिजेत, जो भारतीय नागरिक आहे त्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मूलभूत अधिकार असले पाहिजेत आणि म्हणून हे अधिकार संविधानाच्या कलम 14 पासून कलम 18 पर्यंत अत्यंत सोप्या पद्धतीने, अत्यंत चांगल्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेले आहेत. आणि या अधिकारासोबत, फंडामेंटल राईट्ससोबत समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सर्वांना समान दर्जाची संधी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये तरतूद केलेलं आहे. कॉन्स्टिट्यूशन इज अ व्हेकल ऑफ लाईफ या बाबासाहेबांच्या विचाराचा आजच्या काळात काय अर्थ आहे? हा, असं आहे बघा, घरामध्ये कुटुंब करता असतो. जेव्हा एखादा पिता, एखादी माता आपल्या पाल्यांना जन्म देतात, त्या पाल्याला मोठं होण्यासाठी, त्या पाल्याला शिक्षण घेण्यासाठी, त्या पाल्याला हे जग समजून घेण्यासाठी जसं आईवडिलांची गरज आहे, तसं एक भारतीय नागरिक म्हणून या भारतामध्ये राहत असताना त्याला शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक या सगळ्या प्रकारचे वेगवेगळे हक्क पाहिजे असतात. आणि हे हक्क पाहिजे असतील तर हे संविधान व्हेकल ऑफ लाईफ आहे, हे आज सिद्ध झालेलं आहे. कारण संविधानाच्या मदतीशिवाय, संविधानाने दिलेल्या अधिकाराशिवाय आणि संविधानाने दिलेल्या संरक्षणाशिवाय कोणत्याही माणसाचं जीवन आज भारतामध्ये पुढे जाऊ शकत नाही. म्हणून व्हेकल ऑफ लाईफ हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलेलं आहे की हे संविधान व्हेकल ऑफ लाईफ आहे म्हटलेलं आहे. आपली गाडी संविधानाशिवाय जीवनाची असेल, व्यक्तिगत जीवनाची असेल, सार्वजनिक जीवनाची असेल किंवा देशाच्या कोणत्याही नागरिकाची असेल, ती या व्हेकलशिवाय पुढे जाऊ शकत नाही. बरं सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे, आज बाबासाहेब असते तर भारतीय लोकशाहीच्या कोणत्या गोष्टीबद्दल ते आनंदी आणि कोणत्या गोष्टीबद्दल चिंतित झाले असते? हा, तर माझं असं चिंतन आहे किंवा माझा असं याच्यावरती अभ्यास आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला धर्मनिरपेक्ष राज्यघटना दिलेली आहे. आणि धर्मनिरपेक्षता किंवा धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अर्थ असा आहे की या देशामध्ये कोणत्याही धर्माचा प्रभाव राहणार नाही. सर्व धर्म राज्यघटनेच्या कायद्याप्रमाणे समान आहेत आणि प्रत्येकाला आपापल्या धर्माप्रमाणे आपल्या घरामध्ये, आपल्या घराच्या चौकटीमध्ये त्या धर्माच्या विधी, पूजा, अर्चा करण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. आणि हा अधिकार दिल्यामुळे देशामध्ये कुठल्याही नागरिकाला त्याच्या धर्मावरती दुसरा कोणी गदा आणू शकत नाही किंवा बंधन आणू शकत नाही, ही सुरक्षेची हमी आहे. परंतु आज असं झालेलं आहे, RSSच्या माध्यमातून जी हिंदू राष्ट्राकडे वाटचाल चालू आहे, RSSचे कार्यकर्ते म्हणा किंवा BJPचे कार्यकर्ते म्हणा, आमदार म्हणा, खासदार किंवा मंत्री म्हणा, जे सत्तेमध्ये आहेत केंद्रामध्ये, ते असं म्हणतात की
हम हिंदू राष्ट्र की मांग करेंगे, हम हिंदू राष्ट्र का निर्माण करेंगे, तर या गोष्टीबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नक्कीच चिंतित राहिले असते, जे की आपल्याला सुद्धा व्हायला पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक आपल्याला वैचारिक वारसा दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला वैचारिक संविधान दिलेलं आहे. आपण सर्वांनी धर्मनिरपेक्षतेवरती चिंतन केलं पाहिजे आणि धर्मनिरपेक्ष जर हे राज्य हा देश राहिला तर ही आनंदाची गोष्ट आहे आणि या गोष्टीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आनंद मानला असता. बरं सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे, सामान्य नागरिकासाठी मूलभूत अधिकारांचे महत्त्व कसे समजावाल? हा, सामान्य नागरिक. हो, कसं आहे हे पहा, माणूस जेव्हा शिकतो तेव्हा त्याला वाचायला लिहायला यायला लागतं आणि लिहिता लिहिता वाचता वाचता माणूस समजून घ्यायला लागतो. शब्दांचा अर्थ असेल, वाक्यांचा अर्थ असेल, पॅरेग्राफचा अर्थ असेल, धड्याचा अर्थ असेल, कवितेचा अर्थ असेल, बरोबर आहे, हो, समजतो माणसाला. तसं फंडामेंटल राईट्स जे आहेत, हो, हे राईट्स माणसाच्या जीवनातले सर्वश्रेष्ठ हक्क आहेत, सर्वश्रेष्ठ राईट्स आहेत. आणि मग हे हक्क आपले अबाधित आहेत की अबाधित नाहीत? राजकीय घडामोडीमध्ये आपल्या हक्कावरती कोणी गदा आणत नाही किंवा ते हक्क हिरावून घेत नाही, हे आपण चौकस बुद्धीने सदैव जागृत राहिलं पाहिजे. की जसं आता पहा, प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार आहे, हो, परंतु सध्या शिक्षणाचा अधिकार असताना शिक्षण महागडं झालेलं आहे. शिक्षणाचा अधिकार संविधानाने दिला, पण शिक्षण महाग होत चालल्यामुळं गरिबांची लेकरं आज शिकत नाहीयेत आणि मग हळूहळू काय व्हायला लागलेलं आहे, नोकऱ्या नाहीत, हे नाहीत. नोकऱ्या देणे कुणाची जबाबदारी आहे? केंद्र सरकारची आहे, राज्य सरकारची आहे. शिकलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या पात्रतेप्रमाणे त्याचा हक्क त्याला प्रदान करणं ही संविधानाच्या माध्यमातून सरकारची जबाबदारी आहे. परंतु हळूहळू सरकारच जर शाळा बंद करत असेल आणि महागड्या शाळांना परवानगी देत असेल तर आपल्या शिक्षणाच्या अधिकारावर, हक्कावरती गदा येत आहे. आणि म्हणून आपण आपले जेव्हा हक्क सुरक्षित राहत नाहीत तेव्हा आपण संघटित होऊन त्याचा विरोध केला पाहिजे, असं मला समजावं वाटतं. बरं सर, पुढे कोणत्या अधिकाराबद्दल, संविधानाने दिलेल्या कोणत्या अधिकाराबद्दल सर्वाधिक गैरसमज होतात? हां, संविधानाने आपल्याला वेगवेगळे अधिकार दिलेले आहेत. त्यामध्ये धार्मिक अधिकार असेल, शैक्षणिक अधिकार असेल, राजकीय अधिकार असेल, परंतु यामध्ये स्पृश्यता आणि अस्पृश्यता आजही याबद्दल लोकांची मानसिकता थोडी वेगळी आहे. आणि अनुसूचित जातीचे लोक असतील, SCचे असतील, किंवा ज्याला आपण साध्या भाषेमध्ये अत्याचारित पीडित लोक म्हणतो, हो, ते कशाचा आधार घेणार? कायद्याचा आधार घेणार. कारण पूर्वी कशी प्रथा होती, बळी तो कानपिळी, हो, आणि मग बळी तो कानपिळी ही प्रथा असल्यामुळे त्या बळीच्या विरोधामध्ये कोणी आवाज उठवत नव्हतं. पण आता सध्या कसं आहे, 1989 पासून किंवा 1952 पासून, 1976 पासून, 1948 पासून याला एक प्रतिबंध कायदा होता. आणि मग तो प्रतिबंधात्मक कायदा हळूहळू आज अॅट्रॉसिटीमध्ये आलेला आहे, बरोबर आहे. हो. आणि मग अॅट्रॉसिटीमध्ये रूपांतर झालेलं आहे. मग जेव्हा जुन्या काळात म्हणण्यापेक्षा आताच्याच काळात जेव्हा भोत मांगेसारखं प्रकरण महाराष्ट्रात घडलं किंवा अनेक वेगवेगळे प्रकरण सध्या महाराष्ट्रामध्ये घडतात आणि मग माणूस अन्य अत्याचार झाल्याच्या नंतर खास करून SC समाजातला, दलित समाजातला अत्याचारित माणूस काय करतो, अॅट्रॉसिटीचा वापर करतो. आणि मग अॅट्रॉसिटीच्या माध्यमातून जेव्हा अत्याचारित पीडित माणूस ज्याने अन्याय केलेला, अत्याचार केलेला आहे त्याच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनला जातो आणि तक्रार लिहितो, त्याच्या विरोधामध्ये काही लोकांचे गैरसमज आहेत असं मला वाटतं. हो, त्याचं कारण असं आहे की पोलीस स्टेशनमध्ये त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करत नाहीयेत आणि मार्गदर्शन करत नसल्यामुळं लोकांमध्ये गैरसमज होतो. बरं सर, पुढचा प्रश्न आहे, राज्य नागरिकांचे अधिकार कधी आणि कसे मर्यादित करू शकते? हा, तर माझ्या अभ्यासाप्रमाणे नागरिकांचे अधिकार कमी करता येत नाहीत. हा पार्लमेंटचा अधिकार आहे आणि पार्लमेंटमधूनच आपल्या प्रत्येकाच्या अधिकाराची निर्मिती आणि गठन होतं. पण आजपर्यंत नागरिकांचे अधिकार वाढत चाललेले आहेत, कमी होऊन गेले. जे अधिकार द्यायला पाहिजेत
ते देना गेलेत आणि जे अधिकार नाही द्यायला पाहिजेत ते द्यायला लागलेले आहेत. आणि म्हणून राज्य हे नागरिकांचे अधिकार कमी करू शकत नाही. हा अधिकार पार्लमेंटला आहे. बरं सर, आता सध्या डिजिटल युग आहे. डिजिटल राईट्सचे महत्त्व किती वाढले आहे? आता कसं आहे, पूर्वी जेव्हा आम्ही आमच्या पूर्वीच्या शिकलेल्या विद्वान लोकांकडे पाहत होतो की हे माणसं शिकलेली आहेत, हे माणसं सुशील आहेत, हे माणसं विद्वान आहेत, हे माणसं पुस्तकं वाचतात, हे माणसं वर्तमानपत्र वाचतात, हे माणसं टी व्ही पाहतात. आणि मग टी व्हीमध्ये काय पाहतात, वर्तमानपत्रे काय वाचतात, पुस्तकांमध्ये काय वाचतात आणि वाचून कोणतं भाषण करतात. आणि त्यावेळेस फक्त एकच माध्यम होतं, दैनिक वृत्तपत्र. मग आपण हे वाचून दूरदूरच्या गोष्टी समजत होत्या. पण आता सध्या डिजिटल जमाना एवढा फॉरवर्ड झालेला आहे की अगदी जन्मलेल्या बाळापासून ते अगदी सिनियर माणसाच्या हातात, प्रत्येकाच्या हातामध्ये एक मोबाईल आहे, स्मार्टफोन. हा स्मार्टफोन आहे की ज्यामध्ये किती दूर असलेली बातमी, अमेरिका असेल, रशिया असेल, फ्रान्स असेल, जपान असेल, इंग्लंड असेल, कुठल्याही देशातली बातमी अगदी क्विक 4-5 सेकंदामध्ये तुमच्यापर्यंत यायला लागलेली आहे. तर हा डिजिटल मीडिया जर आपण वापर चांगला केलो तर अत्यंत चांगला वापर आहे. आणि हा डिजिटल मीडिया आपण गैरवापर केला तर अत्यंत घातक आहे. बरं सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की कलम 14, भारतीय संविधानाने दिलेले कलम 14, कायद्यापुढे समानता, याचा खरा अर्थ काय आहे? हा अत्यंत सुंदर अशा प्रकारचं हे कलम आहे. याचे 2 अंग आहेत की सर्व नागरिक, या भारत देशातला प्रत्येक नागरिक हा कायद्यापुढे समान आहे किंवा कायद्याने प्रत्येक नागरिकाला समान संरक्षण मिळालं पाहिजे. ह्या 2 गोष्टी आहेत. बरोबर आहे. हो. तर कलम 14 असं सांगतंय की समान आहे म्हणजे कसं. काही लोकांची त्या काळापासून आजपर्यंत मानसिकता अशी आहे की माणसाला विषम मानतात आणि माणसाला कोणी विषम मानू नये म्हणून त्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे, जात, धर्म, वंश, भाषा यावरून कोणी कोणासोबत कसल्याही प्रकारचा भेद करू नये आणि हा भेद करणे विषमता आहे. आणि म्हणून जो विषमता एकमेकांच्या प्रती बाळगतो किंवा रूढ करतो तो कायद्याने गुन्हा आहे. आणि म्हणून हा गुन्हा करणारा माणूस समान होऊ शकत नाही. आणि जो माणूस या कायद्याप्रमाणे प्रत्येकाला समान मानतो, प्रत्येकाची विषमता दूर करतो, असा या 14 कलमचा अभिप्रेत असलेला अर्थ आहे. बरं सर, पुढचा प्रश्न असा आहे, जात, धर्म, लिंग या आधारे होणाऱ्या भेदभावाविरुद्ध संविधान किती प्रभावी आहे? आता पहा, संविधानाने आपल्याला कलम 17 दिलेला आहे. कलम 17 याच्यासाठी दिलेला आहे की अस्पृश्यता निवारणाचा जो कायदा आहे की आपल्या देशामध्ये दैववाद असल्यामुळे, आपल्या देशामध्ये वर्णव्यवस्थेचा प्रभाव असल्यामुळे अस्पृश्यता ही प्रचंड विकोपाला पोहोचलेली होती. आणि इच्छा असून सुद्धा काही लोकांची अस्पृश्यता राहू नये, लिंग, भेद, भाषा, वंश यावरून भेदभाव होऊ नये म्हणून या संविधानामध्ये तरतूद केलेली आहे. आणि हा प्रभाव शिक्षणाच्या माध्यमातून जे लोक शिकलेली आहेत, जे लोक समता मानतात, जे लोक विषमता मानत नाहीत, जे लोक एकमेकांना बंधुभावाने वागवतात, एकमेकांच्या प्रती वैरभाव ठेवत नाहीत, अशा लोकांवरती संविधानाच्या या कलमाचा फार मोठा प्रभाव आहे. बरं सर, खूप छान अभ्यासपूर्ण माहिती देत आहात. माझा यापुढचा प्रश्न आहे, आरक्षणाने 75 वर्षात सामाजिक न्याय मिळवण्यात कितपत यश मिळवले? तर सामाजिक न्यायाचा विषय आल्याच्यानंतर मी प्रथमतः या ठिकाणी आपल्या सर्वांचे आदर्श, आपल्या सर्वांचे उद्धारकर्ते, पूजनीय वंदनीय छत्रपती शाहू महाराजांची मी आठवण करतो या ठिकाणी. कारण आरक्षणाची सुरुवातच या जाणता राजांनी 1902ला केल्यामुळं आरक्षणाची पहिली सुरुवात पूजनीय छत्रपती शाहू महाराजापासून सुरू झाल्यामुळे
छत्रपती शाहू महाराजांनी पिचलेल्या, रंजलेल्या, गांजलेल्या लोकांसाठी त्यांच्या राज्याच्या कारकिर्दीमध्ये 1902लाच आरक्षण दिलेलं आहे. आणि पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून, आता तसं जर अभ्यास केलं, मी एक 10 सेकंद घेईन याच्यामध्ये, आपले अभ्यास केलं तर 1931, 32, 33चा जो काळ आहे, गोलमेज परिषद, इंग्लंड, गोलमेज परिषदेपासून आरक्षणाच्या म्हणजे जन्माची सुरुवात आहे असं काही म्हणायला हरकत नाही. कारण जर गोलमेज परिषद झाली नसती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली स्वतंत्र मतदारसंघाची मागणी जगामध्ये पसरली नसती आणि गांधीजींना आमरण उपोषण करता आलं नसतं. आणि या आमरण उपोषणाच्या माध्यमातून पुणे पॅक्ट घडला आणि पुणे पॅक्ट घडल्याच्या नंतर स्वतंत्र मतदारसंघाची मागणी बाबासाहेबांना मागे घ्यावी लागली. आणि या स्वतंत्र मतदारसंघाच्या ऐवजी जे आपल्याला आरक्षण मिळालेलं आहे, या आरक्षणाच्या माध्यमातून सामाजिक न्याय आपल्याला साधता आला का नाही असं जर म्हटलं तर सामाजिक न्याय आपल्याला 100% साधता आलेला नाही. त्याचं कारण मी असं सांगतोय, कारण संविधानाने ज्या आरक्षणाच्या जागा आहेत त्या 100% भरल्या पाहिजेत अशी संविधानामध्ये तरतूद आहे. परंतु सरकारचं धोरणच नाही की आरक्षणाच्या माध्यमातून ज्या जागा आहेत त्या 100% भरणे आणि त्या समाजातल्या त्या वर्गातल्या माणसाचा उद्धार करणे हे सरकारचं धोरण राहिलेलं नाही आता. आणि मग या 75 वर्षाच्या काळामध्ये ज्या सुरुवातीला जागा भरल्या ते लोक रिटायर होत आहेत आणि रिटायरमेंटच्या नंतर त्या माणसाला तिथं प्रतिनिधित्व मिळत नाहीये. सामाजिक न्याय ही कल्पना माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी होती, परंतु ती 75 वर्षामध्ये 100% प्राप्त झालेली आहे असं मला वाटत नाहीये. बरं सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे, EWS आरक्षणाचे संविधानिक विश्लेषण कसे करता येईल? हा, आता आपल्या भारत देशामध्ये आरक्षणामध्ये SC आहे, ST आहे, NT आहे, OBC आहे आणि याच्याशिवाय जो राहिलेला वर्ग आहे ज्याला आपण सवर्ण समाज म्हणतो. बरं सर. आणि या सवर्ण समाजासाठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जर विचार केला तर 50% जागे शिल्लक आहेत. किती टक्के? 50%. आणि राहिलेल्या 50%मध्ये हा एवढा विशाल असा जनसमुदाय आहे ज्याला आपण SC म्हणतो, ST म्हणतो, NT म्हणतो, OBC म्हणतो, वेगवेगळे वर्ग आहेत. मग या 50%मध्ये हे सगळे वर्ग आणि EWSच्या माध्यमातून 50%, ज्याची संख्या 10% सुद्धा नाही आणि त्या 10%च्या संख्येच्या 10% प्रमाणात सुद्धा आपल्याला आरक्षण मिळालेलं नाही. ही एक विषमता आपल्याला आज सुद्धा पाहायला मिळते. आणि EWSच्या माध्यमातून याचा अर्थ असा आहे की ज्याचं आर्थिक उत्पादन फार कमी आहे. आणि मग आता कसं आहे, ज्याच्या हातामध्ये सत्ता आहे, ज्याच्या हातामध्ये पद आहेत, खुर्च्या आहेत आणि सवर्ण आहे, त्याच माणसाला EWSचा लाभ मिळत आहे, जो की हा लाभ योग्य माणसाला मिळाला पाहिजे. बरं सर, पुढचा प्रश्न असा आहे, कलम 17ने अस्पृश्यता बंद केली, पण वास्तवात ती कितपत समाप्त झाली असे आपणास वाटते? नाही. आता छत्रपती शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले असतील, या महापुरुषांनी अस्पृश्यता निवारणासाठी आपल्या जीवाचं रान केलं. बरं सर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर लेखीच हमी दिलेली आपल्याला की या देशामध्ये अस्पृश्यता राहणार नाही म्हणून कलम 17ची तरतूदच केलेली आहे. परंतु वर्णव्यवस्थेचा प्रभाव आपल्या देशातला अजूनही गेलेला नाही. अस्पृश्यता आजही लोक मानतात. काय, आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो मी, राम मंदिराचं उद्घाटन झालं. बरं सर. विद्यमान प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते राम मंदिराचं उद्घाटन झालं. त्या राम मंदिराचं उद्घाटन होत असताना कुठलाही पददलित माणूस, SC वर्गातला माणूस, ST वर्गातला माणूस, OBC वर्गातला माणूस त्या उद्घाटनाला नव्हता. म्हणजे गव्हर्नमेंटची आज मानसिकता आहे अस्पृश्यता पाळायची असा याचा अर्थ मी मानतो. दुसरी गोष्ट, पार्लमेंटच्या नवीन इमारतीचं उद्घाटन झालं. बरोबर आहे. पार्लमेंटच्या नवीन इमारतीचं उद्घाटन होत असताना जो पूर्वी एक दंडक राहायचा राज दरबारामध्ये,
तो दंडक ठेवून तिथं त्याचं उद्घाटन करण्यात आलं. याचा अर्थ असा आहे की सरकारचीच मानसिकता अस्पृश्यता गेली पाहिजे अशी नाहीये, पण संविधानामध्ये त्याची तरतूद आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते, हे संविधान किती जरी चांगलं असेल पण चालवणाऱ्याची नियत चांगली नसेल तर हे संविधान खराब आहे. याचा अर्थ असा आहे की कलम 17 खराब होऊ शकते. बरोबर आहे. बरोबर. पण संविधान कितीही खराब असेल पण चालवणाऱ्याची नियत चांगली असेल तर हे संविधान चांगलं आहे. मग याच संविधानामध्ये कलम 17 आहे. म्हणून सरकारची पहिली जबाबदारी आहे की ज्या ज्या गावामध्ये अस्पृश्यता पाळणारे, अनटचेबिलिटी पाळणारे लोक आहेत त्या लोकांना कायदेशीर पायबंद घालणं ही सरकारची जबाबदारी आहे. कारण प्रभाव कोणाचा असतो? सरकारचा असतो. आणि म्हणून कायद्याने कायद्याचं काम केलेलं आहे. अंमलबजावणी करणारे माणसं कुचकामी आहेत असं माझं मत आहे. बर सर, आजही सामाजिक बहिष्कार होताना दिसतो. हां संविधान नागरिकांना कोणते संरक्षण देते? हां सामाजिक बहिष्कार हे एक लढाईचं गुपित शस्त्र आहे असं म्हणायला काय हरकत नाही. का बरं? ज्यावेळेस माणूस सुखसुविधांनी स्वतःच्या कर्तृत्वावरती सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण बनण्याचा प्रयत्न करतो आणि ज्या वेळेला तो ताटमानेने जगतो, मग काही माणसांच्या मनामध्ये याची मान खाली गेली पाहिजे म्हणून षडयंत्र चालू असतात. मग कुठलाही समाज असेल, ज्या समाजातली शिकून मुलं आज मोठी होत आहेत, कंपन्यामध्ये काम करत आहेत, कॉलेज, महाविद्यालय, युनिव्हर्सिटी, अनेक वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहेत, प्रशासनामध्ये काम करत आहेत. मग काही लोकांना असं वाटतंय की हे मोठे झाले, आपल्या बरोबरीला आले. बरोबर आहे. बरोबर. आणि मग या समाजातले लोक पुढे चालले, एखाद्या विशिष्ट समाजातले, तर त्याच्यावरती सामाजिक बहिष्कार टाकण्यासाठी एक षडयंत्र रचलं जात आहे. मग या सामाजिक बहिष्काराचं स्वरूप काही असू शकतंय आणि त्या स्वरूपाला वेगळं नाव देऊन सामाजिक बहिष्कार टाकायचं. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो मी, निलंगा तालुक्यापासून एक औराद गाव आहे. बर. काही दिवसापूर्वी औरादमध्ये झेंडा फडकवण्यावरून वाद झाला दोन समाजामध्ये. आणि वाद झाल्याच्या नंतर सवर्ण समाजाने अत्याचारित पददलित समाजावरती बहिष्कार टाकला. बहिष्कार अशा प्रकारचा होता, यांच्यासाठी दुकानं बंद, यांच्यासाठी पाणी बंद, यांच्यासाठी वाहतूक बंद, यांच्यासाठी सगळ्याच गोष्टी बंद. मग एका समाजाविरुद्ध दुसऱ्या समाजाने बहिष्कार टाकणे हे सामाजिक बहिष्काराचं स्वरूप तेव्हाही होतं, आजही आहे, पुढे राहील अशी मला भीती वाटते. परंतु आपण संविधानप्रेमी असेल तर हे शस्त्र आपण नाही वापरलं पाहिजे. कारण भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहोत. आपण 10 वर्ष पहिलीपासून 10वीपर्यंत म्हणतोय आणि पुन्हा याचा विसर कसा पडतोय हा गंभीर प्रश्न आहे. बरं सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे, अस्पृश्यतेविरुद्ध लढ्यात कायद्यापेक्षा मानसिकता बदलणे किती महत्वाचे आहे? हा आता युगपुरुष, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे दोन्ही प्रयोग केलेले आहेत. की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळे आंदोलनं केले. बर. त्यामध्ये महाडचा सत्याग्रह सगळ्यांना माहिती आहे. याच विषयावरती मी 1 मिनिट घेईन आपला. हो. की महाडचा सत्याग्रह करत असताना महाडच्या चौदार तळ्याचं अस्पृश्यांना पाणी पाजवायचं होतं. आणि हे पाणी पिल्याच्या नंतर जी अस्पृश्यतेची मानसिकता आहे ती निघून गेली पाहिजे. आणि हा चौदार तळ्याचा सत्याग्रह होता, हा फक्त पाण्यासाठी नव्हता, तर तो संबंध मानव मुक्तीच्या विषय त्याच्याशी संबंधित होता. की यातनं ही अस्पृश्यतेची मानसिकता निघून गेली पाहिजे, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला उद्देश होता. आणि म्हणून कसल्याही प्रकारची रक्तरंजित क्रांती न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत शांततेने मानवाची मानसिकता बदलून हा सत्याग्रह केलेला आहे. आणि त्यामध्ये त्या काळामध्ये काही ब्राह्मणांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विरोध केला, तर काही ब्राह्मणांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत केली, साथ दिली. जे मदत केले, साथ दिले, त्या माणसांची मानसिकता बदलण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यशस्वी झाले. आणि आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो प्रभाव भारतातल्या लाखो करोडो माणसावरती आहे. आणि आज तेच काम आपल्याला करावं लागेल की माणसाची मानसिकता बदलल्याशिवाय ही 100% अस्पृश्यता जाणार नाही. बरं सर, भारतीय लोकशाहीचे 5 सर्वात बळकट स्तंभ हा
कोणते ते आपण कसं सांगू शकाल? हे पहा, आपल्या भारत देशाला लोकशाही आणि हा भारत देश लोकशाही पद्धतीने राज्य केला पाहिजे किंवा चालला पाहिजे, याच्यासाठी पहिले 4 प्रमुख अंग भारतीय संविधानाने दिलेले आहेत. त्या प्रमुख अंगापैकी पहिलं अंग आहे संसद, जिथं कायद्याची निर्मिती केली जाते किंवा कायदे निर्माण केले जातात. हे पहिलं अंग आहे किंवा पहिला स्तंभ आहे. दुसरा कार्यकारी मंडळ. कायदा निर्माण केल्याच्या नंतर कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे म्हणून कार्यकारी मंडळ आहे. ते दिल्लीपासून सामान्य लोकांपर्यंत घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम हे दुसरं अंग करते, दुसरा स्तंभ करतो. तिसरं अंग आहे आपल्या भारत देशामध्ये स्वतंत्र न्यायपालिका आहे की ज्या न्यायपालिकेमध्ये या दुसऱ्या कोणत्याही अंगाचा हस्तक्षेप होत नाही. हे तिसरं स्तंभ आहे किंवा तिसरं अंग आहे. चौथं, जे तुम्ही आता माझी मुलाखत घेत आहात, ज्याला आपण मीडिया म्हणतो किंवा वृत्तपत्र म्हणतो किंवा कलम म्हणतो, हे चौथं अंग आहे. आणि 5वं जर अंग म्हणलं तर भारतीय संविधानाने या देशातल्या नागरिकाला सार्वभौमत्वाचा अधिकार दिलेला आहे. तर ही जनता, या भारत देशातली जनता, हे 5वा स्तंभ आहे. बरं सर, आज लोकशाही कोणत्या धोक्यांना सामोरी जात आहे? लोकशाहीचे पुढे आज अनेक आव्हान आहेत. आज पक्षनिष्ठा वाढलेली आहे, हे पहिला धोका आहे. व्यक्तिनिष्ठा वाढलेली आहे, पदनिष्ठा वाढलेली आहे, प्रतिष्ठानिष्ठा वाढलेली आहे आणि पैसानिष्ठा वाढलेली आहे. ही लोकशाहीचे पुढचे फार मोठे अंग आहेत. माणसाला नागरिकत्व प्राप्त झाल्याच्या नंतर तो माणूस कायद्याने समान आहे आणि कायद्याच्या पुढे राष्ट्रपतीपासून सामान्य व्यक्तीपर्यंत सगळे माणसं समान आहेत असं संविधान सांगतंय. कारण संविधानाने लोकशाही दिलेली आहे. पण याच लोकशाहीच्या पुढे आज पक्षीय आव्हान आहेत, व्यक्तीचं आव्हान आहे, पैशाचं आव्हान आहे, आमिषांचं आव्हान आहे, वशिल्यांचं आव्हान आहे, माझ्या जवळचा, माझ्या दूरचा, अशा प्रकारचे अनेक अंग आज लोकशाहीला आव्हानाचे आहेत. बरं सर, लोकशाही मजबूत करण्यासाठी आजच्या तरुण पिढीने कोणते पावले उचलले पाहिजे? मी याच्यावरती बाबासाहेबांच्या एका अत्यंत सुंदर अशा ज्या वाक्याची जगाला प्रेरणा मिळते, नॉट ओनली टू इंडिया बट ऑल्सो टू होल वर्ल्ड, वी टेक द इन्स्पिरेशन फ्रॉम दॅट सेंटेन्स. ज्या वाक्यापासून आपण प्रेरणा घेतो ते वाक्य मला या ठिकाणी बोलावंसं वाटतंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आज तरुणाला योग्य शिकण्याची गरज आहे. मग ते शिक्षण देशाच्या एकतेचं असलं पाहिजे, देशाच्या अखंडतेचं असलं पाहिजे. सायंटिस्ट म्हणून तुम्ही सायंटिस्टचं शिक्षण घ्या किंवा वैद्यकीय क्षेत्रातलं शिक्षण घ्या, पण त्या शिक्षणासोबत देशाच्या अखंडतेसाठी आपण शिक्षण घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, शिकून एखाद्या गोष्टीवरती अन्याय अत्याचार होत असला तर आपण संघटित होऊन त्याच्या विरोधात संघर्ष केला पाहिजे. हे आजच्या तरुणांनी 18व्या वर्षापासून यासाठी म्हणतोय की भारतीय संविधान असं सांगते की माणसाला समज जी आहे ती 18व्या वर्षापासून येते. म्हणून सज्ञानता माणसाला 18व्या वर्षापासून आल्यापासून प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक तरुणाने या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे: शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बरं सर, निवडणुकीत सुधारणा करणे आवश्यक आहे. तुमच्या मते कोणते बदल आवश्यक आहेत? हो, आता जेव्हा मला मतदान यायला नव्हतं आणि जेव्हा मला मतदान आलं, साधारणतः 1995-96च्या दरम्यान मला निवडणुका कळायला लागल्या. आणि मतदानाच्या पूर्वी मी परिस्थिती पाहिलेली आहे. भांडणं तंडणे वगैरे काही व्हायची नाही, हरासमेंट व्हायची नाही, सरळ सरळ मतदान बॅलेट पेपर व्हायचे. कशावरती व्हायचे? बॅलेट पेपरवरती व्हायचे. परंतु हळूहळू बॅलेट पेपर जाऊन जेव्हा EVM मशीन्स आल्या, तेव्हापासून मतदानाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये काहीसे घोळ व्हायला लागलेत. असं पूर्ण भारत देशामध्ये
बर. आणि भारताच्या बाहेर सुद्धा भारताची नाचक्की व्हायला लागलेली आहे. आणि म्हणून निवडणूक प्रक्रियेमध्ये मी असं म्हणेन, पहिला बदल करायचा असेल तर नॅचरल निवडणुका अर्थात मतपत्रिकेवरती घेतल्या पाहिजेत. बर. फार मोठा बदल त्यापुढे काही सांगता येईल आणखी? सांगता येईल. दुसरी गोष्ट अशी आहे की आज निवडणुकीमध्ये जी खर्चाची मर्यादा आहे, हो, खर्चाच्या मर्यादेचं खरंच पालन होतंय का, हे निवडणूक आयोगाने तपासलं पाहिजे. परंतु जसं तुम्हाला मी आज लोकशाहीचे 4 स्तंभ 5 स्तंभ आपण प्रश्न विचारला आणि मी उत्तर दिलो की हे 5 वेगवेगळे स्तंभ आहेत, 4 वेगवेगळे स्तंभ आहेत. तसं जसं न्यायपालिका स्वतंत्र आहे तसं निवडणूक आयोग स्वतंत्र असला पाहिजे. पण निवडणूक आयोगाची नेमणूक कोण करायला लागलेला आहे? राजकीय पक्ष करायला लागलेले आहेत. मर्जीतला माणूस निवडणूक आयोगावरती पाठवत आहेत आणि मग निवडणूक आयोग थोडंसं मनमानी होत आहे असं नागरिकांपणे नाराजीचा सूर आहे. म्हणून निवडणूक आयोग सुद्धा स्वतंत्र असला पाहिजे असं माझं मत आहे. तुमच्या मते निवडणूक आयोग योग्य पद्धतीने काम करत नाही असं म्हणायचं आहे, याबद्दल सांगा. हो, कारण आपण जेव्हा टीव्ही, वृत्तपत्र, मीडिया यावरती पाहतोय, दोन्ही बाजूने लोक बोलतात. हो. कोणत्या बाजूने? की निवडणुका ह्या पारदर्शक होत आहेत असं सध्याच्या केंद्र सरकारचे फॉलोअर्स म्हणतात आणि निवडणुका पारदर्शक होत नाहीत हे विरोधी पक्षातली लोकही म्हणतात आणि ज्या लोकांना आजपर्यंत न्याय मिळालेला नाही ते लोकही म्हणतात. आणि म्हणून आपला देश लोकसंख्येला मानतो किंवा लोकमताला मानतो. तर लोकमत किंवा जनमत जर घेतलाच तर चाचपणी बॅलेट पेपरवर घ्या म्हणून जास्त आहे. हो, बरोबर आहे. मग का सरकारने याच्यामध्ये बदल करू नये? आमच्यासारख्याच्या पुढे प्रश्न आहे. बदल व्हायला पाहिजे. बर सर, सध्याच्या या डिजिटल युगात, या डिजिटल काळामध्ये आमूलाग्र बदल झालेले आहेत. होय. यामध्ये फेक न्यूज लोकशाहीला कशी बाधित करीत आहे? खूप फार मोठा परिणाम याचा आहे. उदाहरण सांगतो, जेव्हा इलेक्शन लागतात त्याला आपण म्हणतो की बाबा इथला कल असा आहे, तिथला कल असा आहे, असं मीडियाच्या माध्यमातून बोललं जातंय. प्रश्न गंभीर असा आहे की ज्या अधिकाऱ्याच्या कस्टडीमध्ये पेट्या असतात निवडणुकीच्या, इलेक्शन म्हणजे वोटिंग केल्याच्या नंतर, त्यांना सुद्धा याचा गेस माहीत नसतो काय. पण मीडियाच्या माध्यमातून त्याचा प्रचंड गेस बाहेर फेकला जातो. आता उदाहरणार्थ ज्यावेळेस लोकसभेचं इलेक्शन लागलं, विद्यमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असं म्हणाले, इस बार 400 पार. ही फेक न्यूजच म्हणायला पाहिजे ना. झालं का खरं? ते नाही झालं. जेव्हा देशाचे सर्वश्रेष्ठ नेते, प्रधानमंत्रीच असं म्हणतात आणि मीडिया त्या वाक्याला उचलतो आणि इस बार 400 पार असं म्हणतो, हे फेकच म्हणायला पाहिजे. मग याचा परिणाम असा काय होतो की बाकीचे जे लोक निवडणुकीला उभे ठाकले असतात त्यांच्या उत्साहावरती, त्यांच्या बलावरती त्याचा परिणाम होतो की खरंच मी निवडून येणार नाही. पण ऍक्च्युली ग्राउंडवरती जर समजा त्याचा रिपोर्ट घेतला तर प्रतिस्पर्धी फार म्हणजे लोकांच्या हृदयात असतो किंवा लोकांच्या मनामध्ये असतो, पण डायव्हर्ट केलं जातं याला मीडियाच्या माध्यमातून, फेक न्यूजच्या माध्यमातून. आणि मग लोक कसं गृहीत धरतात, अरे नाही तिकडे याचं वारो चालू आहे, तिकडे त्याचं वारो चालू आहे आणि खऱ्या उमेदवाराचं काही सांगितलं जात नाही. आणि म्हणून या फेक न्यूजचा प्रचंड मोठा परिणाम होत आहे. बरं सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे, संविधानातील 100हून अधिक दुरुस्त्या हा बदल की अस्थिरतेचे लक्षण आहे? कसं आहे, भारतीय संविधानाने पार्लमेंटला तो अधिकार दिलेला आहे, दोन्ही सभागृहाला म्हणजे राज्यसभेला आणि लोकसभेला, की जेव्हा परिस्थितीनुसार, काळानुसार, लोकांच्या मागणीनुसार आपल्या राज्यघटनेमध्ये दुरुस्त्या करता येतात, असं संविधानानेच पार्लमेंटला अधिकार दिलेला आहे. पण ती दुरुस्ती योग्य किंवा अयोग्य दोन्ही सभागृहातल्या सदस्यांची, प्रतिनिधींची मतदान प्रक्रिया केली जाते. की जसं 544 लोकसभेचे सदस्य आहेत आणि 600 पेक्षा जास्त
राज्यसभेचे आहेत, बरोबर आहे. मग आपल्याला 1/3 बहुमताने कुठलाही कायदा पारित करावा लागतो, बरोबर आहे. आणि मग ते जर बहुमत होत नसेल तर दुरुस्ती करता येत नाही, आणि बहुमत जर झालं तर दुरुस्ती करता येते. आणि मग 100 झाल्या काय, कमी झाल्या काय, काही जाणून बुजून केल्या जातात. कारण पक्षनिष्ठा मी म्हणालो ना थोड्या वेळापूर्वी, पक्षाचा जो आदेश असतो त्या आदेशाचं पालन काही लोकप्रतिनिधी करतात. ते जातात वेगवेगळ्या वर्गातून निवडून, पण आदेशाचं पालन करतात पक्षाच्या, वर्गाचं काही घेणं देणं ठेवत नाहीत ते. आणि म्हणून तिथं कायदा कदाचित चुकीचा पारित होतो आणि अशा दुरुस्त्या होतात. म्हणून ह्या अस्थिरतेचंही लक्षण आहे असं म्हणायला काही हरकत नाही. जर तो कायदा चुकीचा पास झालेला असेल आणि जर तो कायदा योग्य पद्धतीने लोकांच्या हितासाठी पास झालेला असेल तर तो परिवर्तनाचं लक्षण आहे असं म्हणायला काही हरकत बरं सर, यापुढील माझा प्रश्न असा आहे, हां न्याय व्यवस्थेवरील विश्वास वाढवण्यासाठी कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत? न्याय व्यवस्थेवरील विश्वास वाढवण्यासाठी मला असं वैयक्तिक सांगावं असं वाटतंय की न्यायालयाच्या कुठल्याही प्रक्रियेमध्ये बाहेरच्या व्यक्तीने हस्तक्षेप केला नाही पाहिजे. काय हो, स्वतंत्र न्यायव्यवस्था आपल्या देशाला संविधानाने दिलेली आहे. त्या न्यायव्यवस्थेमध्ये कोणीही हस्तक्षेप करता कामा नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. कायद्याचं पाठपुरावा करून कायद्याच्या चौकटीत बसून न्याय दिला जातो आणि तो कायद्याच्या चौकटीत दिला पाहिजे, कायद्याचं उल्लंघन होऊ नये अशीच व्यवस्था कायम राहिली पाहिजे. बरं साहेब, माझा पुढचा प्रश्न असा आहे, संविधान सामान्य भारतीयाला कोणता संदेश देतं? संविधान सामान्य भारतीयांना अत्यंत सुंदर आणि छान, अत्यंत मार्मिक संदेश देत आहे की वी द पीपल ऑफ इंडिया, आपण भारताचे लोक आहोत. आणि म्हणून जेव्हा आपण भारताचे लोक आहोत तेव्हा मी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे, मी ख्रिश्चन आहे, मी सिख आहे असं म्हणण्याचा प्रश्नच येत नाही, बरोबर आहे. मी भारतीय आहे आणि या भारतामध्ये संविधानाने समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाचा अत्यंत सुंदर अशा प्रकारचा संदेश दिलेला आहे की भारतीय संविधान प्रत्येक भारतीय नागरिकाला समतेचा, न्यायाचा, स्वातंत्र्याचा, बंधुतेचा संदेश देते. बरं सर, मला पुढे असं म्हणायचं आहे की आजच्या तरुणाईने संविधान का वाचलं पाहिजे? बरोबर. जेव्हा आपण शाळेत जातो ना, हो, शाळेत गेल्याच्या नंतर शिक्षकाचं पहिलं कर्तव्य आहे की त्याला अक्षर ज्ञान करून देणे, त्याला अंक ज्ञान करून देणे, बरोबर आहे. बरं. अंक ज्ञान झाल्याशिवाय आणि अक्षर ज्ञान झाल्याशिवाय जसं तो विद्यार्थी बनू शकत नाही, तसा आजचा तरुण संविधान वाचल्याशिवाय हुशार नागरिक बनू शकत नाही, जागरूक नागरिक बनू शकत नाही. आणि म्हणून संविधानामध्ये काय आहे हे आपण प्रत्येकाने वाचलं पाहिजे. खास करून तरुणाने वाचलं पाहिजे की पहिल्या कलमापासून ते शेवटच्या कलमापर्यंत, काय राज्याच्या निर्मितीपासून, नागरिकत्वाच्या अधिकारापासून ते राष्ट्रपतीच्या निर्मितीपर्यंत, राष्ट्रपतीला पदावर बहाल करेपर्यंतची जी कलमं आहेत ही सगळी कलमं अर्थात संविधान तरुणाने वाचलं पाहिजे. बरं सर, संविधान या विषयावर शेवटचा प्रश्न आहे आणि तो 26वा प्रश्न आहे. एका वाक्यात भारतीय संविधानाचा सार काय आहे हे तुम्ही कसं सांगू शकाल? तर मी भारतीय संविधानाचा सार एका वाक्यात जर सांगायचं म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य परत मला इथं नमूद करावं असं वाटतं किंवा सांगावं वाटतंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की मी प्रथम भारतीय आहे आणि अंतिमता भारतीय आहे, हाच भारतीय संविधानाचा सार आहे. असं मला त्या बाबासाहेबांच्या वाक्यावरून, त्याच वाक्याने तुमच्या प्रश्नाला मला उत्तर देऊन प्रश्नाला समारोप करावा असा वाटतो. प्राध्यापक बनसोडे सर, आजचे तुमचे मार्गदर्शन आम्हाला खूप महत्त्वाचे आहे. भारतीय संविधानाच्या 75व्या वर्षाच्या या प्रवासात तुम्ही आम्हाला, आमच्या प्रेक्षकांना अत्यंत मौल्यवान विचार दिलात. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय भीम आणि जय भारत.
आभारी. मला त्या बाबासाहेबांच्या वाक्यावरून त्याच वाक्याने तुमच्या प्रश्नाला मला उत्तर देऊन प्रश्नाला समारोप करावा असा वाटतो. प्राध्यापक बनसोडे सर, आजचे तुमचे मार्गदर्शन आम्हाला खूप महत्त्वाचे आहे. भारतीय संविधानाच्या 75व्या वर्षाच्या या प्रवासात तुम्ही आम्हाला, आमच्या प्रेक्षकांना अत्यंत मौल्यवान विचार दिलात. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय भीम आणि जय भारत. आभारी. मला त्या बाबासाहेबांच्या वाक्यावरून त्याच वाक्याने तुमच्या प्रश्नाला मला उत्तर देऊन प्रश्नाला समारोप करावा असा वाटतो. प्राध्यापक बनसोडे सर, आजचे तुमचे मार्गदर्शन आम्हाला खूप महत्त्वाचे आहे. भारतीय संविधानाच्या 75व्या वर्षाच्या या प्रवासात तुम्ही आम्हाला, आमच्या प्रेक्षकांना अत्यंत मौल्यवान विचार दिलात. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय भीम आणि जय भारत. आभारी. मला त्या बाबासाहेबांच्या वाक्यावरून त्याच वाक्याने तुमच्या प्रश्नाला